माझा आवडता सण दिवाळी. मराठी निबंध. आशिया शरणागता कीर्ती मरणागता. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. दिवाळी हा केवळ एक सण नसून आनंद, एकता, प्रकाश आणि आशेचा प्रतीक आहे. हा माझा सर्वात आवडता सण आहे. दिवाळी येण्याच्या कितीतरी आठवणांनी मी अगोदरच उत्सुकतेने थक्क होतो. अशी ही दिवाळी जी अंधारावर प्रकाशाची, निराशेवर आशेचा आणि दुःखावर आनंदाचा विजय सांगते. दिवाळीचे महत्त्व व मूळ. दिवाळीचे धार्मिक, सामाजिक आणि ऐतिहासिक असे अनेक महत्व आहे. प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा अयोध्यावासियांनी त्याचा सत्कार दिवी लावून केला. म्हणून दिवाळी हा अयोध्येचा उत्सव आहे. तसेच भगवान विष्णूंनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा हा सण आहे. व्यापारी समाजासाठी हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो. सम्राट विक्रमादित्याचा राज्याभिषेकही या दिवशी झाला. अशा अनेक कारणांमुळे दिवाळीला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. दिवाळीची तयारी अमावस्येपासूनच सुरू होते. घर सफाई, रंगकाम, खरेदी, फराळ तयार करणे अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो. मी लहानपणापासून आई बरोबर दिवाळीची खरेदी करायला जातो. नवीन कपडे, मिठाई, फटाके, दिवे, कंदील आणि रांगोळी इत्यादी अशा अनेक गोष्टी आपण खरेदी करतो. आजीबरोबर मिठाई आणि चकल्या तयार करणे, घरातील सगळ्यांनी एकत्र येऊन घराची सजावट करणे या सर्व आठवणी अजरामर आहे. दिवाळीचे 5 दिवस. दिवाळी हा एक दिवसीय सण नसून तो 5 दिवसांचा उत्सव आहे. धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस. या दिवशी नवीन भांडी किंवा सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. दिवसभर चांगले जेवण करून संध्याकाळी यमदीप देवाला पूजा केली जाते. नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. सकाळी उठून अभ्यंग स्नान केले जाते. सकाळी दिवे लावले जातात. लक्ष्मीपूजन. मुख्य दिवाळी हा दिवाळीचा मुख्य दिवस. संपूर्ण घरात दिवे, मेणबत्त्या आणि कंदिलांनी सजवले जाते. सर्वजण नवीन कपडे घालतात. संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशांची पूजा केली जाते. फटाके फोडले जातात. मित्र नातेवाईकांना भेटायला जातात. मिठाई वाटली जाते. पाडवा, बलिप्रतिपदा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस. नवीन कॅलेंडर सुरू होते. सर्वजण एकमेकांना शुभ लाभ म्हणतात. नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात. पती पत्नी भेट देतात आणि पत्नी पतीचे कल्याण होईल अशी प्रार्थना करते. भाऊबीज. दिवाळीचा शेवटचा दिवस. या दिवशी बहीण आपल्या भावाला आमंत्रित करते. त्यासाठी मंगल कामना करते. भाऊ बहिणीला भेट देतो. हा सण भावंडाच्या निरागस प्रेमाचे प्रतीक आहे. सामाजिक महत्व. दिवाळी हा समाजात एकता आणि सौहार्द निर्माण करते. सर्व धर्म जातीतील लोक हा सण साजरा करतात. गरीब श्रीमंत सर्वच लोक या सणाचा आनंद घेतात. लोक एकमेकांना भेट देतात, जेवणासाठी बोलावतात. यामुळे नातेसंबंध दृढ होतात. दिवाळीमुळे व्यापाराला, उद्योगाला चालना मिळते. अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतो. विद्यार्थ्यांसाठी दिवाळीची सुट्टी खूप आनंददायी असते. शाळेचा ताण आणि अभ्यासापासून थोडेसे विश्रांती मिळते. नवीन कपडे, फटाके, मिठाई आणि भेटगाठ यांचा आनंद घेता येतो. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आपण कमीत कमी फटाके वापरण्याचा प्रयत्न करावा. दिवाळी हा सण आपल्याला अंधारावर प्रकाश, बुराईवर सद्गुण आणि अज्ञानावर ज्ञान यांचा विजय सांगतो. हा सण आपल्याला शत्रुत्व विसरून एकत्र येण्याची आणि आनंदाने जगण्याचे संदेश देतो. दिवाळी हा केवळ बाह्य प्रकाशाचा सण नसून तो आंतरिक प्रकाशाचा सण आहे. हा सण आपल्याला अंतःकरणातील सद्भावना, प्रेम आणि आनंदाला चेतना देतो. दिवाळीमुळे आपण आपल्या कुटुंबियासोबत वेळ घालवू शकतो. आपली नाती दृढ करू शकतो. अशी ही दिवाळी जी आपल्या जीवनातील आनंद, उत्साह आणि प्रकाश भरते. हीच माझी आवडती सण आहे. दिवाळी हा शब्द ऐकता क्षणी मनात उमलते तो उत्साह, तो आनंद, ती आठवणच माझ्या जीवनातील सर्वात मूल्यवान ठेवा आहे. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.